नमस्कार, आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाविकास आघाडीत सुरू असलेल्या बैठकांच्या सिलसिल्याची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोघंही पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या समोर असलेल्या काही महत्त्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. प्रामुख्यानं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातली जी पोटनिवडणूक आहे तिथे पेच निर्माण झाला होता. शिवसेनेचे माजी आमदार नाराज होते. या संदर्भातही चर्चा झाली आणि अन्यही काही सरकारसमोरच्या महाविकास आघाडीसमोरच्या असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर यावेळेला चर्चा होते. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कोण कोण आलेलं आहे आणि काय काय विषयांवर चर्चा होते? मिलिंदजी, साधारणतः आपण जर घटनाक्रम पाहिला तर उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये तिथले विद्यमान आमदार काँग्रेसचे होते, त्यांचं निधन झालेलं. त्यानंतर ती साहजिकच काँग्रेसचेच वाटेला ती जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत थोडासा कलह जो निर्माण झालेला आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे काहीसे नाराज झाले होते, कारण ते त्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तिथे ते आमदार देखील होते. मात्र 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. ते आता तिथे क्लेम करत होते, ते दावा करत होते. काही शिवसैनिक जे स्थानिक ते देखील नाराज झाले होते की इथे प्रबळ उमेदवार हवा असेल तर राजेश क्षीरसागर यांनाच उमेदवारी देण्यात यावी. मात्र त्या संदर्भातली जी काही नाराजी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांना भेटून दूर केलेली आहे. साधारणतः 1.5 तासांपूर्वी स्वतः राजेश क्षीरसागर हे विधानभवनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर एक दिलाने ही निवडणूक लढणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार असं त्यांच्याकडनं समाधान करून घेतल्यानंतर आता लगेच त्यांच्यानंतर लागोपाठ मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झालेले. त्यांची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. कोल्हापूर विधानसभा ची जी काही पोटनिवडणूक होते ती अतिशय महाविकास आघाडीने गांभीर्याने घेतली आहे. फक्त कोल्हापूरची निवडणूक एवढाच विषय तर या तिघांमध्ये नसेल ना? जेव्हा सहकारी सत्तेतल्या पक्षातले 2 प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा नवाब मलिक यांच्या अधिकारांचं हस्तांतरण, यानंतर महाविकास आघाडीसमोरची सध्याची आव्हानं वेगवेगळी, याही विषयांवर चर्चा होईल किंवा सभागृहातल्या काही डावपेचांवर? सध्या त्या संदर्भात कुठली चर्चा होत नसल्याची माहिती मिळते. जी काही सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूक जी आहे विधानसभेची त्या संदर्भात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते एकत्र येऊन ही निवडणुकीचा प्रचार करतील आणि एकत्र ही निवडणूक लढवतील आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वजण एकत्र प्रयत्न करतील. कारण समोर भाजपचं कडवं आव्हान देखील आहे आणि त्यामुळे एक उमेदवार देखील आहे. त्यामुळे त्यांचा जर पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीला एकत्र ही निवडणूक जी लढावी लागेल. अंतर्गत सर्व बंडाळी असेल किंवा नाराजी असेल ती साईडला ठेवायला लागेल आणि त्यानंतरच आपल्याला एक दिलाने लढून इथे महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो जिंकून आणू शकतो. आणि त्या संदर्भात स्वतःच मुख्यमंत्री या पोटनिवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घालतात. त्यामुळे स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे मुख्यमंत्री कार्यालयात आले आणि त्यांच्यासोबत आता पुढची रणनीती जी आहे ती ठरवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. बरं उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यातले शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर अत्याचाराचे आरोप करणाऱ्या पीडित तरुणीनं आता शिवाजीनगर पोलिसांकडून आपल्याला दमबाजी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसंच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेले आरोपही तिनं फेटाळून लावले आहेत. नार्को टेस्टलाही आपण तयार असल्याचं पीडितेनं म्हटलंय. या प्रकरणात पोलीस आणि महिला आयोग आपल्याला न्याय देण्याच्या ऐवजी चोहोबाजूंनी कोंडी करत असल्याचं या पीडित तरुणीचं म्हणणं आहे आणि तिचे हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ही पीडित तरुणी नेमकी काय भूमिका घेते आणि पुढे काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पीडित तरुणीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. मला सांग, सातत्याने आता तुझ्यावर आरोप व्हायला लागले.
हो, मला या रुपालीताई चाकणकरांकडून मी त्यांची प्रेस पाहिली तर त्याच्यातून मला असं समजलं की रघुनाथ कुचिकांच्या मुलीने सुद्धा माझ्या विरोधात किंवा चित्राताईंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला त्या संदर्भात सांगू इच्छिते की तिने आधी तिच्या बापाने काय केलं ह्याचं पाहावं जरा की. आणि मी सगळे पुरावे घेऊन इथं बसलेली आहे. मी काय अशी मोकळी नाही बसलेली आहे. मी न्यायासाठी लढतीये. तू तुझा बाप आहे म्हणून त्याला पाठीशी घालते का? तुझ्या दारात मी आले होते तेव्हा तुला माझे 2 शब्द ऐकावेसे नाही वाटले? एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून तू माझा बाजू घेऊ किंवा न घेऊ, पण तू एक मुलगी म्हणून निदान माझं म्हणणं ऐकण्याची सुद्धा तुझी एक जबाबदारी होती. पण तू त्या प्रकारचं कुठलंही केलं नाही. तुझ्या घरच्यांनी सुद्धा अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची तयारी दाखवली नाही आहे. त्याप्रमाणे मला तुला सांगावंसं वाटतं, आधी तू तुझ्या डोळ्यांवरती जी पट्टी बांधली आहे ती दूर कर. तुझा बाप आहे, त्यांनी माझ्याशी ज्या प्रकारचे अत्याचार केलेत, माझं ॲबॉर्शन केलेत, या प्रकारचं त्यांनी जी काही गुन्हा केलेला आहे त्यावरती तू लक्ष केंद्रित कर. त्याचाही विचार कर. तू सुद्धा मुलगी आहे. आज तुझा बाप मला म्हणतो की ही माझ्या मुलीच्या वयाची आहे. उद्या तुझ्याही सोबत तो असं करेल आणि तुलाही असं म्हणेल ही माझ्या मुलीच्या वयाची आहे, ही माझी मुलगी आहे आणि मी हिच्यासोबत असं कसं वागू शकतो. पोलिसांनी मदत केली का आपल्याला अजून? मला पोलीस प्रत्येक वेळेला आडवाडव करतायत. मला पत्रकारांशी संवाद साधायचा होता. आताच आपण पाहिलेलं आहे त्या कशा प्रकारे माझी अडवणूक करतायत. महिला आयोगाने सुद्धा मी 1.5 महिना झालं त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करते, त्यांना वारंवार सांगते, पण त्यांनी रघुनाथ कुचिकांच्या मुलीच्या तक्रारीची दखल तात्काळ घेतली. पण 1.5 महिना मी इथं झटते, इकडं तिकडं फिरते मदतीसाठी. माझ्या मदतीसाठी कुणीच येत नाही. मी सकाळी सुद्धा संजय राऊत साहेबांना फोन केलेला, 2दा फोन केलेला, माझा एकही फोन त्यांनी उचललेला नाहीये. हे खरं खोटं कसं करणार? तुमची तयारी आहे सगळ्या टेस्टला? हो, सगळ्या टेस्टला तयार आहे. नार्को टेस्ट ही रघुनाथ कुचिकांची सुद्धा व्हायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत. दरम्यान पीडित महिलेचे सर्व आरोप शिवाजीनगर पोलिसांनी फेटाळून लावलेत. तक्रारदार युवतीच जेवणाचं ताट सोडून पत्रकारांशी बोलायला स्वतःहून पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली असा खुलासा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी केला. त्यांचं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. आमच्याकडे त्या तक्रार द्यायला आल्या होत्या आणि तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांनी जे आम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं ते पूर्ण स्टेटमेंट आम्ही त्यांचं घेतलं, आम्ही इनवर्डला दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ते स्टेटमेंट त्यांचं आता वाचतोय. त्या अनुषंगाने आपण पुढची चौकशी करणार आहोत. मीनवाईल त्यांना भूक लागलेली होती, त्या जेवायचं म्हणाल्या होत्या. त्यांच्यासाठी आपण जेवण मागवलं आणि तपासी अधिकारी स्वतः त्यांना तिथे बसून त्या जेवण मागून त्या जेवत होत्या आणि जेवत असताना त्यांना कळलं की पत्रकार आले. त्या स्वतःहून पत्रकारांना बाईट द्यायला आलेल्या आहेत. त्यात त्यांना कुठे अडवून ठेवण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. तिकडे महिला आयोगानं सुद्धा पीडितेचे आरोप फेटाळून लावले आहेत. पीडित तरुणीनं रात्री उशिरा 1:30 वाजता मेल केला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. महिला आयोगानं मुलीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आदेश दिले होते असं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. संबंधित फिर्यादी जी कुणी मुलगी आहे ती संबंधित फिर्यादी व चित्रा वाघ हे जाणीवपूर्वक आणि संगनमताने या प्रकरणाची मीडिया ट्रायल चालवित आहे असं अर्जदाराने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे अशा पद्धतीने आमची बदनामी होत आहे, म्हणून संबंधित फिर्यादी व चित्रा वाघ यांच्यातील संगनमताची चौकशी व्हावी व त्यांची नार्को चाचणी करावी अशी मागणी अर्जदाराने राज्य महिला आयोगाकडे केली. त्या अनुषंगाने हा देखील शनिवारी मेल राज्य महिला आयोगाला आला आहे. त्याच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात चौकशी करावी. तिकडे रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडितेला न्याय देणं तर बाजूलाच राहिलं, पण प्रकरण मिटवण्यासाठी यंत्रणा काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. यासाठी वेळकाढूपणा केला जात असल्याचाही आरोप वाघ यांनी केला. पीडितेला वैद्यकीय उपचाराची गरज आहे ते न देता पीडितेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रा वाघ या प्रकरणात सक्रिय झाले. महिला अत्याचाराचा विषय असल्यामुळे चित्रा वाघ तातडीनं पुण्यात पोहोचल्या. या पीडित तरुणीची त्यांनी भेट घेतली आणि यानंतर चित्रा वाघ यांनी सुद्धा पोलीस आणि महिला आयोग यांचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली.
दरम्यान चित्रा वाघ यांच्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. पीडित मुलीनं मेल केल्यानंतर रघुनाथ कुचिक यांच्या मुलीनंही मेल केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पाहावी असं चाकणकर यांचं म्हणणं आहे. तिचा जो काही मेडिकल आहे, जो मेडिकलचा खर्च आहे तो उपायुक्त धर्मादाय यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्याबाबत कोणी काही बोलत असेल, अगदी घटना घडली त्याच पहिल्या दिवशी मी स्वतः तिथे जाऊन व्हिजिट दिली, मुलीशी बोलले, मुलीच्या आईवडिलांशी बोलले आणि त्या दिवशीही मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं या संदर्भात त्यांना पूर्णपणे मदत केली जाणार आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. राज्यभरात शिवसेना आणि मनसेच्याकडून प्रामुख्यानं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिवजयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील विधान भवन परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दुसरीकडे मुंबईत मनसेकडून सुद्धा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी पार्कमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि मनसैनिकांना शपथ दिली. तर अमित ठाकरे यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. या शिवजयंतीवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती राज्यभरात साजरी झाली, मग आज साजरी का करायची? तिथीचं फॅड कुठून आलं? यावरून राजकारण का करता असा सवाल मिटकरी यांनी केलाय. तर शिवजयंती एकदाच साजरी करावी, पण जर तिथीनुसार केली तर कुणालाच आक्षेप असायला नको असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिलंय. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 फेब्रुवारी 1869 रोजी शिवजयंती साजरी केली आणि 2000 साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली 19 फेब्रुवारी. शिवजयंती साजरी झाली पाहिजे का? मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं, हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज साजरी केली पाहिजे, एवढे छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहे. याची इच्छा ज्या दिवशी करायची असेल, तिथीने करायची असेल, तारखेची असेल, त्यांनी करायला काही हरकत नाही. मी संभाजीनगरातून ही मागणी केली होती सरकारला आणि पुन्हा वारंवार करणार आहे की एकच तिथी असावी, एकच तारीख असावी आणि 19 फेब्रुवारीसुद्धा जनता मान्य करते, काही हरकत नाही. परंतु जर कोणी फाल्गुन वद्य तृतीयाला जर शिवजयंती करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. आणि आता पाहूयात राज्यभरातल्या शिवजयंतीच्या विविध बातम्या. संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा यासह अनेक ठिकाणून शिवप्रेमी मंडळं किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन जातात. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून या शिवज्योतीचं खास स्वागतही केलं जातं. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नंदुरबारमध्ये शिवभक्तांनी एक मोठी मिरवणूक काढली. शिवस्मारकावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळेला शिवस्मारकावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई ही सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो नंदुरबारकरांनी हजेरी लावली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. डीजेच्या तालावर शिवभक्त आणि जबरदस्त रोषणाई आणि यासोबतच अनेक शौर्य गीतांच्या वेळेला नंदुरबारकर तल्लीन झाले होते. शिवजयंतीचा उत्साह जुन्नरमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. या निमित्तानं किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरच्या मातीत पहिल्यांदाच एक विश्वविक्रम घडतोय. जागतिक विश्वविक्रमाला गवसणी घालणारी तब्बल 34,000 चौरस फुटांची शिवरायांची भव्य 3D
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. द्राक्षांनी मंदिराचा गाभारा आणि सभामंडप सजवण्यात आलाय. नाशिकमधील सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर्स कंपनीच्या वतीनं ही 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. संकष्टीच्या निमित्तानं भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची ही आरास सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. बरोबरच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर एका जबरदस्त वणव्याची बातमी. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते मुंबईतून, ज्याचा संदर्भ आहे नाशिकमध्ये. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. विधान परिषदेच्या सभापतींनी या संदर्भात आदेश दिलेत. विधान परिषदेमध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यावर चर्चेच्या दरम्यान विधान परिषदेच्या सभापतींनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी केले. लक्ष्मण गाठोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय हे प्रकरण? प्रवीण दरेकर यांनी आज ही लक्षवेधी मांडली होती. नाशिकमधील जे मोठे गृहप्रकल्प आहेत त्या गृहप्रकल्पांमध्ये 4000 चौरस फुटापेक्षा जास्त बांधकाम आहे. अशा गृहप्रकल्पांमधील 20% घरं हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. मात्र हे घरं जी आहेत ती नाशिकमधील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मिळाली नाही. ही घरं जी आहेत ती बिल्डरांनी महापालिकेकडनं एनओसी मिळून परस्पर विकली असा आरोप ठेवण्यात आला होता. यापूर्वी देखील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातले आरोप जे आहेत ते केले होते ट्विट करून. मात्र नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यांनी स्पष्टपणे असंही म्हटलं होतं की ही संपूर्ण जो घोटाळा आहे तो यापूर्वी झालेला असावा. मी आता काही दिवसांपूर्वी चार्ज घेतलेला आहे. मात्र ही सगळी परिस्थिती बघितली तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एनओसी देण्याची जबाबदारी ही म्हाडा विभागाची आहे. त्यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी अशा प्रकारची ही कारवाई आहे असं आयुक्त जाधव यांनी यापूर्वी म्हटलं होतं. मात्र असं असलं तरी आज सभागृहामध्ये लक्षवेधी मांडली गेली आणि या लक्षवेधीवरती म्हाडाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली भूमिका मांडली आणि आपण यापूर्वी देखील चौकशीचे आदेश दिले असं सांगितलेलं आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये सभापतींनीच बदली करण्याचे आदेश दिलेले आहे. मात्र या प्रकरणातले लेखी आदेश जे आहे ते अद्यापर्यंत मिळालेले नाहीये. त्यामुळे ही बदली होणार का, आणखी काही यातून तोडगा निघेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.